मिसळ म्हटलं की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही. महाराष्ट्रीयन मिसळपाव हा सर्वांच्याच आवडीचा एक पदार्थ आहे. आपण बऱ्याचदा बाहेर मिसळ खातो, तर तसाच त्याच स्वादाची मिसळ आपण आपल्या घरी बनवू शकतो. तर आज आपण अशी झणझणीत मस्त अशी रेसिपी मिसळची पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मिसळ बनवण्यासाठी मी मोड आलेली पाव किलो मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे. वाटण्यासाठी आपण 2 कांदे घेतलेत, 1 वाटी खोबरं घेतलंय, आल्याचा तुकडा, 5-7 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर. कांदा खोबरा भाजून आपण हे वाटून घेणार आहोत. आता आपलं वाटण तयार आहे. तर मी 1 वाटी वाटण घेतलंय, मोहरी घेतली आहे, जिरं, लाल मिरची पावडर, धने जिरे पावडर, हळद, गरम मसाला आणि आलं लसूण पेस्ट. सर्विंगसाठी आपण इथे पाव घेतलेत, फरसाण घेतलंय आणि 1 कांदा चिरून घेतलाय बारीक, लिंबू आणि कोथिंबीर चिरलेली. कढई गरम झाली आहे, तर आपण तेल घालून घेऊयात. अंदाजे 3-4 चमचे तेल घालून घेऊयात. तेल आता छान गरम झालंय, तर आपण एका वाटीमध्ये मसाले मिक्स करून घेतलेत. त्यामध्ये 1 चमचा हळद, 3-4 चमचे लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि धने जिरे पावडर घालून घेतली आहे. तेलामध्ये मसाले घातल्यावर रश्शाला छान तरीदार रस्सा बनतो. तर आता आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊयात. मी इथे जिरा मोहरीचा वापर नाही केलेला, आपल्याला आवश्यक असल्यास घातला तरी चालेल. छान असं परतून घेणार आहोत आणि आता आपण वाटण घालून घेऊयात. आता आपण हे वाटण छान मिक्स करून आणि 1-2-3 मिनिटं परतून घेणार आहोत. आपल्याला चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता आपलं हे वाटण मस्त परतून झालंय, तर आपण आता मटकी घालून घेऊयात. स्वच्छ धुतलेली मटकी आपण इथे घालून घेणार आहोत. 1-2 मिनिटं परतून घेऊयात. आपण आता अंदाजे 3-4 ग्लास पाणी घालून घेऊयात. जेवढं हवं तेवढं पाणी घालायचं आहे. आता छान रस्सा दिसतोय आणि आता आपण हे 10 मिनिटं झाकण ठेवून मस्त मटकी शिजवून घेऊयात. आता आपले 10 मिनिटं झालेत, तर आपली मटकी चांगली मस्त अशी उकळी आली आहे आणि मटकी पण आतून शिजली असेल आणि आपल्या रश्शाला पण मस्त अशी तर्री आली आहे. ही मिसळची रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे. मीठ घालून घेऊयात आणि एकदम चविष्ट अशी मस्त रेसिपी आहे. तर आपण नक्की ट्राय करा. आता एक उकळी काढून घेऊयात आणि कोथिंबीर घालूयात. छान मिक्स करून घेऊयात. आता आपली ही मिसळ रेडी आहे. तर आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. अगदी मस्त अशी छान चविष्ट मिसळ तयार आहे. आता आपली मिसळ तयार आहे, तर आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त अशी मिसळला रश्शाला मस्त तरी आली आहे. आता प्लेटमध्ये आपण काढून घेतली मिसळ. तर आता फरसाण घालून घेऊयात. तसेच बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेऊयात. आता खाण्यासाठी तयार आहे आपली मिसळपाव रेसिपी. अशी मस्त रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद.